आफ्टरनून मित्रांनो. तर आज आलो आपण नदीवर. हे बघा नदी तुम्ही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भात काढायचं मशीन दाखवलं नाही, तर आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्ष. आणि नदी बघा तुम्ही, एकदम नितळगार पाणी आहे आणि धुण्यासाठी मस्त जागा आहे. इथं वाळू पण आहे आणि मासे पण असतील, बारीक बारीक मासे पण असतील इथे. खेकडाचे नांगे आहेत. तर समोरच तुम्हाला भाताचं मशीन दिसत असेल, ते तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो. हे बघा मित्रांनो, 2 जण भात टाकू राहिलेत. नाही, एकच जण आहे. 2 जण आहेत. आणि ह्या साईडला पालापाचोळा उडतो खूप, बघू शकता तुम्ही. हवेच्या प्रेशरने किती उडत आहे. आणि हे सर्व पालापाचोळा हे पाण्यामध्ये पडतोय. नदी आहे ना, नदीमध्ये पडतोय. खूप लांबपर्यंत पडतोय. हवेचं प्रेशर जास्त असेल. चला तुम्ही जवळ दाखवतो मी तुम्हाला. हे असं मध्ये टाकायचं आणि साईडने तुम्हाला भात दिसेल. मागच्या साईडने दाखवतो तुम्हाला भात. हे बघा भात. ट्रॅक्टरला मशीन जोडलंय बघा तुम्ही. आणि व्हील फिरतंय. ट्रॅक्टरवर असतं किती स्पीड द्यायचा किती नाही. आणि हे मशीन ओपन करून ठेवलंय, कारण की खूप मशीन गरम होतं ना, त्याच्यामुळे ओपन मशीन ठेवलंय. आणि बघा तुम्ही, या नदीवर 2 जण वरती राहतात, 3 जण खाली राहतात. म्हणजे आणि जे भात पडतं मागच्या साईडनी, तर तिथं बाया पण लागतात, गोणी पण भरून ठेवायला लागतात. त्याच्यामुळं खूप माणसं लागतात यासाठी. आणि समोरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. मस्त व्ह्यू आहे. तर बघू आपण नदी कुठपर्यंत आहे. म्हणजे खूपच लांब असेल, पण आपण इथूनच फिरून येऊ. आणि दगडे पण खूप मोठे आहेत, त्याच्यावरून जाऊ आपण. आणि या नदीच्या काठी असे गवत उगतं. अरे बाप, हे निसर्गाने बनवलेले नॅचरल. आणि हा आहे स्पायडर.
हे पहा पाण्यावरची किडे. उन्हाळ्यामध्ये आंघोळ करायची मजा वेगळी असते अशा ठिकाणी येऊन. बाजूला शेत दिसेल तुम्हाला. नदीच्या ठिकाणी तुम्हाला असे लहुळे मिळतील बघा. हे असे असतात लहुळे. पुढे पण आहेत हे बघा. हे गवत आहे मित्रांनो आणि हे आहे ते लहुळे. नदीवर आले पहिले पाय घसू द्या. घरी तर काही घसत नाही पण नदीवर आल्यावर पहिले पाय घसा मित्रांनो. हा असे दगड मिळते तुम्हाला. हे दगड बघा आणि हे दगड घरी पण न्या. घरी पण पाय बी धुवायला मस्त असतात. चला पाय घसूया. तर मित्रांनो नदीच्या काठी आपल्या व्हिडिओची समाप्ती होत आहे. म्हणजे येणारच आहे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण हा छोटासा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला तो कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.